तर फायनली वेदांत आणि मी आम्ही वेदांत आलेला आहे पुण्यावरून. वेदांत पुण्यावर कसं आहे, श्रीरामपूरहून कसा आलता पुण्याला? वेदांतपूर श्रीरामपूर पुण्याला 2 व्हीलर आलता, पण त्याने वेगळी गाडी आणलेली. आता आम्हाला वेगळी गाडी न्यायची आहे. आम्हाला ही आमची BMW न्यायची आहे श्रीरामपूरला. तर आता आमचा प्रवास आम्ही आता चालू करतोय. तर आपण बोलूया आता मध्ये मध्ये, जसं आपला प्रवास चालू होईल तसं आपण आता बोलू जाऊया. आणि आपलं शेडचं काम झालेलं आहे शेडीकडे. तर आपण याचा व्हिडिओ टाकूया, पण थोडा लेट टाकूया. व्हिडिओचे क्लिप्स आपण काढलेले आहेत, पण टाकूया आपण पूर्ण काम वगैरे झालं. अजून पण काम चालू आपण बघू शकताय. तर बघूया, आपण आपला प्रवास चालू करूया. वेदांतने मी जर्किंग घातलेलं आहे पावसा पाण्यामुळे. तर वेदांत हेल्मेट घालतोय, आम्ही निघतोय. गाडीच्या डिक्कीत होता, आमच्या BMW डिक्की बने. वेदांत आउटफिट तयार झालाय नको. तर वेदांत आम्ही चालले. पुढे चालले आपण घरी श्रीरामपूर. घरी आम्ही चालले दोन घरी 5 दिवसानंतर, 20 महिन्यानंतर चालले. आणि वेदांत 2-3 दिवसात आपल्याला डायरेक्ट घरी जायचं. तर आमची ट्रिप झाली चालू. घालून निघालो आहे, पण अजून तर काय पावसाचं काय लांब-लांबपर्यंत संबंध नाही. बघूया आता आपला प्रवास आलाय. आता पण रांजणगावच्या पुढे गणपतीचे दर्शन घेऊन आपण निघालो आहे श्रीरामपूरकडे. एकच दादा वेदांत दादा चढलो. शेट्टी तर गोगल ट्राय करत आहे. तर फायनली मी चष्मा आणि वेदांतनी हेल्मेटची शॉपिंग केलेली आहे. तर आता आम्ही ह्या दादाने आम्हाला चांगलं स्वस्तात दिलेलं आहे. चला भेटूया आपण आता पुढच्या याला. आता टाकी फुल केली आहे 367.33 मध्ये. आता आम्ही चालू परत वेदांची धावस 2 व्हीलरने जायचं घरी. जरा घारा शेट हेल्मेट. निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. काय तर फायनली वेदांत मी आम्ही सुपात कॉफी प्यायला थांबलोय. कारण चहा आमच्या दोघांना पण आवडत नाही. त्याला आवडतं, पण तो तरी एवढं चहा घेत नाही. त्यामुळे त्याला पण शक्यतो ब्लॅक कॉफी आवडते विदाऊट शुगर. तर मी आपली तापना बेकरीमध्ये थांबलो आहे. सुपात फेमस बेकरी आहे. कधी प्रवास बिवास चालतं नक्की याची कॉफी ट्राय करा. कॉफी दोन आहे खारी ट्राय करा, बेस्ट खारी इथली. फायनली वेदांत मी आता आपणा बेकरीतून निघालेलो आहे. हा चावी माझ्या खिशात वेदांत. चला वेदांत, आता वेदांत हेल्मेट घाल, आपल्याला निघायचं आहे. अजून आपलं 100 किलोमीटरचा प्रवास कोणी विचार करायचा आहे. ॲक्टिव्हवरती चाललो ना. 200 किलोमीटर 210 किलोमीटर एवढं काय नाही, पण ठीक आहे. थांबत थांबत आम्ही आमचा प्रवास पूर्ण करतोय. गो वेदांत. सुप्यात आले की आपणा बेकरीला नक्की एकदा व्हिजिट द्या. चहा आणि खारी इथली 1 नंबर आहे. आम्ही कॉफी घेतली तो विषय वेगळा आहे, पण चहा आणि खारी इथली 1 नंबर आहे का नाही वेदांत? वेदांत हेल्मेट घातले त्यामुळे वेदांत काही जास्त बोलू शकत नाही. चलूया, आमचा प्रवास असा चालू आहे छान पद्धतीने. शक्यतो मी तरी लवकर आलो ॲक्टिवाच्या मानाने. आम्ही लवकर रूट उरकला सगळा आमचा. पेट्रोल काय पेट्रोल अजून पण आमचं फुल आहे, म्हणजे अजून आमची गाडी जाऊ शकते सर आपल्यामध्ये कट टू कट. तर सुप्याच्या थोडं पुढं आलो आणि वेदांतने आम्हाला परत थांबायला लावलं. वेदांत म्हणलं हा स्पॉट एक नंबर आहे, इथून व्ह्यू
हे म्हणजे ह्या जागेवरून तर तुम्हाला मी आता बॅक कॅमेरा ओपन करून दाखवतो. हे हॉटेल आहे आणि हा हॉटेलचा व्ह्यू आहे. म्हणजे इथं बसून तुम्ही आरामशीर व्ह्यू एन्जॉय करू शकता. वेदांतला माहित होते हॉटेल, मला नव्हतं माहित. व्ह्यू तर फार छान आहे आणि मी स्प्राईट घेतल्यात 2. त्या व्ह्यू मध्ये आता मस्त बघितली इथं बसून स्प्राईट प्यायची. सुप्याचं थोडं पुढं आलं ना असं बघत चालतं बरोबर छान वाटलं. फोटो काढ. तर आता वेदांत माझं स्प्राईट वगैरे पिऊन झालंय. वेदांत त्याचा फोटो घालतोय आणि आर्मर घालतोय त्याचा तो, जेणेकरून पावसामधून प्रोटेक्शन भेटेल त्याला. आणि मग इथून पुढं परत आमचा प्रवास चालू. आता जस्ट थांबलेलो आम्ही सुप्याच्या 1 किलोमीटर पर्यंत नसून झालाय का नाही, पुढे 1-2 किलोमीटर. 2 किलोमीटर आम्ही स्टॉप घेतला. या ठिकाणी बरोबर तुम्ही या. इथं तुम्हाला ओनरशी बोलणं करून देतो. चांगली सर्व्हिस आहे. हॉटेल जरी छोटं असेल तरी त्यांचं क्वालिटी वगैरे मन मोठं आहे त्यांचं. क्वालिटी वगैरे सगळं चांगलं आहे एकदम. इथे तुम्हाला वॉशरूम वगैरे सर्व आहे आणि सगळं क्लीन आहे आणि इथला व्ह्यू पण फार छान आहे. कोणच्या तुझ्याकडे हा गाडी माझ्याकडे नाही. चलो करूया, आमचा पद प्रवास चालू आहे. दादा आपल्या हॉटेलचं नाव काय? हॉटेल सेल्फी पॉईंट. तर आपला हा रूट कुठे आहे? औरंगाबाद पुणे हायवे. औरंगाबाद पुणे हायवेवरती त्यांचं हॉटेल आहे, हॉटेल सेल्फी पॉईंट. नक्की या. त्यांची सर्व्हिस वगैरे एकदम व्यवस्थित आहे. हॉटेल क्लीन आहे. वडापाव नक्की टेस्ट करा. वडापाव अप्रतिम आहे. आणि आता आम्ही अशा ठिकाणी चहा वगैरे घेऊन आम्ही आता निघलेलो आहे. आमच्या दिशेने आमची 1000 RR. तर काकांनी आमचा व्हिडिओ बघितला आहे आम्हाला युट्यूबला.